रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हमारी यूनियन आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. हम सब एक है, हम सब एक है. महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचा, शासकीय परिचारिका संघटनेचा हम सब एक है. हमारी यूनियन हमारी ताकद, हमारी यूनियन हमारी ताकद. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. हम सब शासकीय परिचारिका संघटनेचा, महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचा, हमारी यूनियन हमारी यूनियन. होश शासकों, होश में आके बात तो तुमको करनी होगी, न्याय तो तुमको देना होगा. नहीं देंगे तो नहीं देंगे तो लड़के लेंगे, लड़के लेंगे अपने हक. भूलो मत. हम सब एक है, हम सब एक है. हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन. गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचा अरे कोण म्हणतं देत नाही, कोण म्हणतं देत नाही. ओ शासको, होश में आके बात तो तुमको न्याय तो तुमको नहीं देंगे तो नहीं देंगे तो लड़के लेंगे हमारे हक. लड़के लेंगे हमारे, नहीं देंगे तो लड़के लेंगे अपने हक. भूलो मत. शासकीय परिचारिका एकजुटीचा, महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचा, महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचा हम सब एक है, हम सब एक है. आंदोलन महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे. या आंदोलनाचा फटका रुग्णसेवेवरती किती? या आंदोलनाचा फटका रुग्णसेवेला नक्की बसणार आहे. रुग्णांचे कुठले हाल होऊ नये ही आमची इच्छा आहे. परंतु मास कॅज्युअल्टी जर आली, समजा एकाच वेळेत पण मी इंदुमती थोरात, महाराष्ट्र गव्हर्नमेंट फेडरेशनचे राज्याध्यक्ष. आजचा हा एक दिवसाचा लाक्षणिक संप आम्ही आमच्या प्रलंबित मागण्यांसाठी केलेला आहे. 18 वर्षापासून आम्ही मागण्यांचा पाठपुरावा करतो, पण शासन आणि प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळं हा आम्ही शासनाला इशारा दिलेला आहे. आणि यानंतर जर शासन आणि प्रशासनाने आमच्या मागण्यांकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही बेमुदत संपावर जाणार आहोत. अनेक रिक्त पद आहेत, मेट्रन पासून तर ते ट्युटर, नंतर इंचार्ज सिस्टरच्या मध्ये त्यांनी 1000 पदं भरले. परंतु अजून घाटीमध्ये सुद्धा आज 21 ते 22 पदं रिक्त आहेत. मेट्रनची 5-6 पदं रिक्त आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये रिक्त पदं ठेवली जातात. ट्युटरची 18 वर्षापासून रिक्त पदं आहेत. या आणि अशा आमच्या अनेक मागण्या आहेत. त्यानंतर DHS मध्ये सरळ सेवेने भरती होऊन अधिपरिचारिका रुजू झालेल्या आहेत आणि आता 2 वर्षानंतर त्यांना पुन्हा परीक्षा देण्यात आहे. मग सरळ सेवेची परीक्षा तुम्ही घेतली कशासाठी? हे आणि असे जे जाचक नियम काही ठिकाणी केले जातात. DMR मध्ये रुजू झालेल्या लोकांना परीक्षा नाही आणि सरळ सेवा सेम म्हणजे सारखीच आहे. आरोग्य विभागातली सरळ सेवा आणि वैद्यकीय शिक्षण विभागातली सरळ सेवा. वैद्यकीय विभागामध्ये परीक्षा घेतली जाणार नाही आणि तिकडं आणि पण आम्ही जर परीक्षा देऊनच जर सेवेमध्ये रुजू होतो तर ही परीक्षा, या जाचक परीक्षा कशासाठी घेतली जाते? या परीक्षेला पण आमचा विरोध आहे. या आणि अशा आमच्या आर्थिक मागण्या पण आहेत. त्यासाठी आज आम्ही हा टोकन स्ट्राईक केलेला आहे.